कुटुंबातला कार्यक्रम आहे. बोलणं करे आपसात. हा आपल्या कुटुंबातला कार्यक्रम आहे आणि कुटुंबातल्या कार्यक्रमाला मान सन्मानाची गरज नसते. हा मंडप टाकला तर मला माहित पण नाही कुठे टाकला. फक्त मला फोनवर एवढं विचारलं स्टेज कोणीकडच्या साईडने ठेवायचं आहे. मी म्हटलं तेही तुम्हीच ठरवा. या मंडपचे पैसे 5-6 लोकांनी एकत्रित येऊन भागवले. या माईक सिस्टीमचे पैसे सुद्धा लोकांनी येऊन काल भागवले. भावांनो, तुमचे उपकार मी जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत विसरू शकत नाही. किती प्रेम तुम्ही माझ्यावर करता. अरे आज कोणत्याही नेत्याला कार्यक्रम घ्यायचा म्हटलं तर दारू मटण ढाब्यावर जेवण दिल्याशिवाय आणि 5,000 रुपये गाडी दिल्याशिवाय येत नाही. यांनी आता 5,000 रुपये दिले ना. टोकन लावायला नाक्या नाक्यावर लोक उभे आहेत आणि लोक म्हणले गाडीत बसणार. एका गाडीत 3-3 झाले. मला माहित आहे. ते बी म्हणले आमची पुरी सोय लागन. काही ठिकाणी 500 रुपये रोज दिला. मी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगतो, महाराष्ट्रातल्या नेत्यांना सांगतो, अरे स्वतःच्या खर्चानं स्वतःचा घाम गाळून इथं येणारी फौज जर कुठं असेल तर ती या भूमीमध्ये, या जिजाऊंच्या भूमीमध्ये इथं आमच्या सोबत आहे. मायच्यान तुम्हाला एक गोष्ट सांगू का, त्याच्या सभेत जेवढं ध्यान नसेल तेवढं आपल्या सभेत ध्यान आहे. हे लाईव्ह सुरू आहे काय? लाईव्ह सुरू आहे का? हा, मग 100% लाईव्ह पाहत असतील ते की हा काय बोलतो, आपल्यावर किती बोलतो. त्याचे माणसं इकडं पाठवत असन आणि त्याच्या गाडीत आलेले माणसं बी. मला फोन आले ना लोकांचे, अरे किती दबाव टाकल्या गड्यानं, लय दबाव टाकलाय. जायनं गाड्या भरून आणल्या. आमच्या साखरखेड्याचे आमचे मित्र, हा विठ्ठलराव, साखरखेड्याचे आमचे मित्र गवई साहेब, त्यांच्यावर दबाव, सगळ्यांवर दबाव, बचत गटाच्या महिलांवर दबाव, गावातल्या लोकांवर दबाव. पण हा बुलढाणा जिल्हा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घालणारी आमची कूस आहे. अरे कुणाच्या बापाला घाबरणारी कूस आमची नाही आहे. प्रेमाने तवर प्रेमानं रामराम केला, प्रेमाने घालू. दादागिरीची भाषा केली तर दादागिरीने उत्तर देऊ. वीट का जवाब पत्थर से देणारी आमच्या गावगाड्यातल्या पोरांची फौज आहे. आमच्या नादाला लागू नका. हे काय आम्ही काय कानाला पिढे लावून धोत्रावरीन करतो का? येणं समजतं का आम्हाला म्हणाव? आणि किती दिवस घाबरणार? लोक घाबरत नाही आता. कोणाला घाबरतात का? अहो घाबरत नाही. मला लोक फोन करून सांगते तुम्ही फक्त लढा. तिकडून मी लोक मला सांगतात आम्ही, तुम्ही काळजीच करू नका, कारण त्याला बी द्यायचा काटा काढायचा आहे. कावले नव्हते बी, ठेकेदारी, कमिशन, दादागिरी, अतिक्रमण, जमिनी हडप, लोक कावले हो मायच्या. देवाच्या बी जमिनी, बस स्टँडच्या जमिनी, देवस्थान ताब्यात. अरे का एका भस्मासूर आहे का? किती खाणार खाऊन खाऊन. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक ना एक दिवस राक्षसी प्रवृत्तीचा उन्माद संपत असतो. ध्यानात घ्या. आपल्याला हे माझं संपलं की आपल्याला रॅलीत सगळ्यांना यायचं, इथून कोणी वापस जायचं. हा, रॅलीच आपल्यासाठी महत्वाची आहे. बरोबर आहे का नाही? अरे पूरे शहर वालों को अपन दिखा देंगे कि हमारी फौज कैसी है. सगळे लोक तुम्हाला बघायला उत्सुक आहेत या बुलढाणा शहरातले की रे वो आमच्याकडून रॅली आणा, आमच्या भागातून आणा, आम्हाला तुमच्या लोकांना नमस्कार करायचा आहे, आम्हाला तुमचं स्वागत करायचं आहे, नतमस्तक व्हायचं आहे. ही रॅली अशी जाऊन पुन्हा इथे येणार आहे आणि मग इथून आपल्या गाड्या घेऊन आपल्याला जायचं आहे. बरोबर का चूक? त्यामुळं सगळ्यांनी माझ्याबरोबर रॅलीमध्ये यायचं आहे. गेल्या 22 वर्षापासून या चळवळीसाठी मी संघर्ष करतोय. तुम्ही माझ्यासोबत संघर्ष करताय. पोलिसाचा मार खाल्ला, लाट्या काट्या झेलल्या, तडीपारी भोगली, हजारो आंदोलनं केली असतील मी या महाराष्ट्रामध्ये. पण
पण मी कधी मागे आलो नाही, मी कधी मागे हटलो नाही. माझ्या बायकोनी तुम्हाला सांगितलं शर्वरीने की तिला मी नेहमी सांगतो, शर्वरी मी घरात दाळ आणू शकत नाही, मी संपत्ती कमावली नाही, पण मी जीवाभावाची माणसं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कमावली. रविकांत तुपकरने पद कमावले नाही, संपत्ती कमावली नाही. मी काय कमावलं? गडचिरोली गोंदिया पासून कोल्हापूर कर्नाटक पर्यंत आणि लातूर उस्मानाबाद धाराशिव पासून धुळे नाशिक मुंबई कोकणापर्यंत जीवाभावाची जीवाला जीव देणारी फौज मी कमावली. मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, महाराष्ट्राच्या कोणत्याही बस स्टँडवरून रात्री 12 वाजता तुम्ही मला फोन करा आणि सांगा की रविकांत मी इथं अडचणीत सापडलोय, अर्ध्या तासात जर का 25 पोरां 50 पोरांची फौज तुम्हाला घ्यायला आली नाही ना, तो उभ्या आयुष्यात तुमच्या समोर उभा राहणार नाही. ही माझ्या आयुष्याची कमाई आहे. तपश्चर्येशिवाय आणि त्यागाशिवाय माणूस हा प्रवास करू शकत नाही. मी कायम गाडीमध्ये असतो, माझी बॅग कायम भरलेली असते, माझ्या गाडीत भरलेलीच बॅग असते. मी गाडीतच झोपतो. गाडीत जर टॉयलेट बाथरूमची व्यवस्था असती तर मी कुणाच्या घरात पण मुक्कामाला गेलो नसतो. हा प्रवास मी 22 वर्षापासून करतो. कधी लेकरा बाळांना दवाखान्यात घेऊन गेलो नाही, कधी त्यांच्या शाळेत पालक म्हणून गेलो नाही. माझ्या पोरी कोणत्या वर्गात जातात हे सुद्धा मला लवकर सांगता येत नाही. यज्ञाच्या माझी घरी चहा घेऊन येते, पाहुणे आल्यावर लोक विचारतात कोणत्या वर्गात आहे, मी सांगतो 6वीत आहे. ती म्हणते बाबा मी यावर्षी 7वीत गेली आहे. आमची वैष्णवी इथं आहेत, तिच्या बाबतीतही मला कन्फ्युजन व्हायचं. मी तिला विचारायचो बाळा 12वीचा अभ्यास चांगला सुरू आहे ना? ती म्हणे बाबा माझी 12वी झाली, आता इंजिनिअरिंगला नंबर लागतोय. माझ्या घरादाराकडे मी कधी लक्ष दिलं नाही, मी कुटुंबाकडे कधी लक्ष दिलं नाही. माझा सगळा जीव 22 वर्षाच्या आयुष्यातला तुमच्यामध्ये राहिलेला आहे. भावांनो, मला 3 महिन्यापूर्वी काही नेते म्हणायचे पक्षाचा असला तर लढा, अपक्ष असला तर लढू नका. आज तेच नेते मला म्हणतात मागं घेऊ नका. काय झालंय? यांनी एवढ्या अफवा पसरवल्या. काल परवा तर गावागावात सांगितलं रविकांत तुपकरचा अर्ज मागं घेतला म्हणे, जाऊच नका. मला फोन का भाऊ आपलं कॅन्सल झालं काय? ही औलाद एवढी नम्री आहे अफवा पसरवायला. यांनी मेकरमध्ये अफवा आणि पुढ्या सोडायच्या पोतेचे पोते भरून ठेवले आहे ना. काही सांगते ते लोकांना रविकांत तुपकर लढणार नाही, रविकांत तुपकर मागे घेणार आहे. म्हणजे लोक इथं आले नाही पाहिजे. आणि एक गोष्ट मला तुम्ही सांगा, मी पत्रकारांना हा प्रश्न विचारतो किंवा तुम्हाला माझी भावना व्यक्त करतो. मी 12 दिवसापूर्वी डिक्लेअर केलं की 2 तारखेला मी अर्ज भरणार आहे आणि मी परवानगी सुद्धा अगोदर मिळवली. यांनी मुद्दाम आजच्या दिवशीच अर्ज ठेवला आणि आजच्या दिवशीच त्यांनी पण रॅली काढली. आणि काय तर म्हणे रविकांत तुपकरच्याच, हा म्हणतो तिकडे 3000 आहे. दम धरा उमेशराव, रॅली चालू झाली की ते बी घुसतील इकडं. आले का? ठेकेदार तिकडे कोण कोण आहे? सगळे नेते, हा पांढऱ्या कपड्यातले सगळे ठेकेदार, सगळे दलाल, बोलवा ना मग इकडं, सगळे दलाल या. हा दामोअण्णा बसा जरा जरा, अरे जरा डिस्टर्ब करू नका, थांबा थांबा. हा टायमिंग आपल्याकडे फार कमी आहे, 5 मिनिट 10 मिनिटात निघायचं आहे. मला यांनी केलेल्या आरोपाची उत्तरं देणं पण फार आवश्यक आहे ना. एक गोष्ट तुम्हाला मी आज सांगतो की आज तर खरं
संकेत असेल राजकारणातल्या एखाद्या उमेदवारानं रॅली ठेवली, सभा ठेवली, तर त्या दिवशी दुसऱ्या उमेदवाराला ठेवायची असते त्याच्या दुसऱ्या दिवशी, बरोबर आहे की नाही? पण यांनी मुद्दाम आपल्यात घातलं. यांना वाटलं आपले लोक जर आपण घेऊन गेलो नाही तर आपले बी लोक याच्या रॅलीत जातील, याचा कार्यक्रम मोठा होईल आणि याच्या गर्दीत आपला बी मेळ बसून जाईल, असं त्यांनी मुद्दाम केलं. आपल्याकडे 12 ते 3च्या रॅलीची परवानगी आहे, माझ्याकडे आहे, त्यांच्याकडे आहे का नाही मला माहित नाही. एका वेळी एकाच रॅलीला परवानगी देता येते, पण मुद्दाम मेकरवाले मुद्दाम करता. तुम्हाला खरं सांगू का, मायच्याने यायच्या पाया खाली वाळू सरकेलं बरोबर तुमच्यामुळं. पहिले त्याला काय वाटलं याच्या मग कोण आहे, याचं कोण ऐकतंय, आणि असं निवडणुका काय अशा जिंकता येतात का, आमच्याकडे किती पैसा आहे. अरे पैशानं निवडणुका जिंकता आल्या असत्या तर देशाचा पंतप्रधान अंबानी झाला असता, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अडाणी टाटा बिर्ला झाला असता, बरोबर आहे का? चूक आहे, पैशानं होत नाही. आणि आपल्या जिल्ह्यात तर यावर्षी आता काय होणार तुम्हाला जरा माहित आहे, बरोबर आहे की नाही? लोक बी सुस्ती करणार नाही. तर भावांनो, माझ्यावर अनेक लोकांनी शर्यती लावल्या, पुढाऱ्यांनी. एक दोन जणांनी ते सांगितलं, रविकांत तुपकरनं जर म्हणे निवडणूक लढलं तर म्हणे मी मूछ काढून फिरीन. डॉक्टर टाले कुठे आहेत आपले, बरोबर आहे का? हा, एका जणांना सांगितलं रविकांत तुपकर जर लढला, हा मी हात तोडून देतो म्हणे रविकांत तुपकर लढत नाही. कुठे लाखाच्या शर्यती लागल्या. माझ्या वतीनं ज्यांनी शर्यती लावल्या ते सगळे पैसे वसूल करून घ्या, त्यांच्या उरावर नात्याला रविकांत तुपकर लढणार. पहिले काय म्हणत होते, लढणारच नाही, तो फॉर्मच भरणार नाही. आता फॉर्म भरायला आला तर काय म्हणतील, आता तो माघारी घेणार आहे. मग ते बी झालं नाही तर मग काय म्हणतील, आम्ही त्याला मॅनेज केलं, त्यानं आम्हाला पाठिंबा दिला. या चोट्याच्या नांदी लागू नका. तुम्ही सांगा की तुलाच आमच्या माणसानं मॅनेज केलं, तू घरी पैस, बरोबर आहे का? म्हणजे अफवांचं भांडार. आता नवीन अफवा सुरू झाली, रविकांत तुपकरला म्हणे देवेंद्र फडणवीसनं उभं केलं, नवीनच पुगानी आणली आता. अरे चोट्या, नीट राह, नीट शिस्तीत राह, शिस्तीत. निवडणूक गेली उडत. जर खोट्या आणि बदनाम्या करणार असाल तर तिथल्या तिथं गावात येऊन ठणकावून सांगेन आणि तिथल्या तिथं उत्तर देईल, लक्षात ठेवा. आमच्या नादाला लागू नका. आता मला सांगा, यांचे तर तिकीट 4 दिवसापूर्वी झाले आणि आपली उमेदवारी कधी झाली? अरे बाबा 5 वर्षापूर्वी झाली ना. दर पंचवार्षिकला आपली उमेदवारी आपण सांगितलं आपण लढणार आहे, बरोबर आहे का? आणि मी किती महिन्यापूर्वी डिक्लेअर केलं शेतकऱ्यांनी की लढणार आहे रविकांत तुपकर. यांचं कधी झालं? हे तर देव 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 करत उमेदवारी मिळवल्या यांनी, बरोबर आहे का? अरे तुमचं देऊळ पाण्यात होतं, 4 दिवसापूर्वी तुमची उमेदवारी आली आणि काय सांगता मला अमक्यानं उभं केलं आणि टमक्यानं उभं केलं. इकडचे सांगते त्यानं उभं केलं आणि तिकडचे सांगते त्यानं उभं केलं. ऐकून घ्या, मला उभं केलं या बुलढाणा जिल्ह्यातल्या सामान्य जनतेने उभं केलेलं, लक्षात ठेवा. अफवा पसरवता, बदनाम्या करता लोकांमध्ये आमच्या, आणि मग मला कसं काय जेलमध्ये टाकत होते? देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री गृहमंत्री आहे. मग या सरकारनं मला 1 वर्ष तुरुंगात टाकायचा डाव का रचला? मागच्या वर्षी आमच्यावर लाठीचार्ज का केला? आम्हाला तुरुंगात का टाकलं? आमच्यावर खोट्या केसेस का केल्या? या सरकारच्या विरोधात मी बोलतो म्हणून या सरकारने मला तुरुंगात टाकायचा डाव रचला. आणि हे या बुलढाणा जिल्ह्यातल्या नेत्यांनी सगळं घडून आणलंय. कोणी घडवलं? मेकरवाल्यांनी, तुम्हाला माहित आहे. मागच्या वर्षी लाठीचार्ज करायची काही गरज होती का? अरे पीक विम्यासाठी आम्ही आलो, नुकसान भरपाईसाठी आम्ही आलो, आम्हाला बदाबदा मारलं, शेतकऱ्यांना मारलं. आमच्या अंगावरचे वळ सुद्धा आज गेलेले नाही. या प्रत्येक वळाचा बदला 26 तारखेला भावांना तुम्हाला घ्यायचा आहे, लक्षात ठेवा. आणि यांना तुम्ही ठणकावून सांगा, यांच्या लक्षात आलंय, गावागावातलं वारं फिरलंय.
कोणत्या बी गावात गेले की हे काय म्हणतात, रविकांत तुपकरचं काही खरं नाही. आता भाषणातून काय सांगतात, माझी फाईट महाविकास आघाडीशी आहे, आणि खाजगीत काय सांगतात, आपली फाईट रविकांत तुपकरची आहे. त्यांची फाईट माझ्याशी नाही, म्हणजे माझी फाईट त्यांच्याशी नाही, मी नंबर 1ला राहीन आणि त्यांची फाईट नंतर आपल्याशी. ध्यानात घ्या तुम्ही, बरोबर आहे का. 2009ला डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब आणि प्रतापराव जाधव एकमेकांच्या विरोधात लढले, तेव्हा प्रतापराव भाषणात सांगायचे, माझी फाईट वसंतराव दांडगेंशी आहे. वसंतराव दांडगेंनी 90,000 मतं घेतले होते. म्हणजे प्रतापरावांचा फंडा कसा आहे, ज्याच्याची फाईट आहे त्याचं नाव सांगायचं नाही, तिसऱ्याचं सांगायचं. हा मागच्या वेळेस काय म्हणे, माझी फाईट बलराम सिरोजकरांशी म्हणे. म्हणजे उलटा का लोक काय कानावर भिड्याला होतात का, येडे आहे का आम्ही लोक. अरे यांनी काही जरी म्हटलं तरी बुलढाणा जिल्ह्यातली जनता वेडी नाही. आणि मी तुम्हाला ठणकावून सांगतो, तुम्हाला कुणी काही अफवा पसरवल्या, हे सांगतील पेटी बंद केली, माघार घेतली, मॅनेज झाले. रविकांत तुपकरला मॅनेज करणारा माणूस देशामध्ये अजून जन्माला यायचा आहे, लक्षात ठेवा. हे सांगता नाही येणार, असं गाड्यांचं नका काढून तुम्ही मध्ये सध्या राहू द्या. भावांनो, यांच्या अफवांवर विश्वास ठेवायचा. आजपासून अर्ज भरल्यापासून उद्यापासून गाड्या करा, चटणी भाकरी बांधा. लोकांनी नारा केला, मला लोक फोन करून सांगतात आम्ही नारा तयार केला. खाऊन घरची चटणी भाकर निवडून आणू रविकांत तुपकर हा नवा नारा लोकांनी तयार केला. त्यामुळे यांच्या अफवांना बळी पडू नका. घाटाखाली गेले की म्हणतात रविकांत तुपकरचं घाटावर काही नाही, आणि घाटावर आले की म्हणतात घाटाखाली त्याचं काही नाही. सगळीकडे ओके चालू आहे, सगळीकडे ओके चालू आहे. आज सगळ्या बुलढाणा जिल्ह्याचं लक्ष लागलंय की रविकांत तुपकरच्या सभेला लोक स्वतःच्या खर्चाने गेले, आणि यांच्याकडं पैसे देऊन बी लोक यायला नाही लागले. याच्यातच हा विजयाचा मार्ग आपला सुकर होणार आहे. मला तुम्हाला एक सांगायचं आहे, आता नेत्यांमध्ये काही निष्ठा राहिल्या का. सकाळी इकडं संध्याकाळी तिकडं. संध्याकाळी पक्षाच्या बाजूने भाषण केलेला माणूस सकाळी दुसऱ्या पक्षाचा असतोय, बरोबर आहे का. मग नेत्यांना जर पक्षाच्या निष्ठा राहिल्या नाही तर तुम्ही काय निष्ठा घेऊन बसल्या पक्षाच्या. नेत्यांनी लाजा सोडल्या, तुम्ही लाजा नका सोडू. ते जर त्यांच्या स्वार्थासाठी एकत्र येत असतील तर तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी एकत्र का येत नाही, हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाच्या प्रश्नावर जर तिकडचे शेतकरी ऊसाच्या प्रश्नावर ऊसवाल्या माणसाला मतदान करत असतील पक्ष सोडून, तर तुम्ही लोक तुमच्यासाठी लढणाऱ्या माणसासाठी पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून एकत्र येऊ शकता की नाही. पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू आणि सामान्य माणूस म्हणून एकत्र येऊ, हा नारा आपल्याला सगळ्यांना द्यायचा आहे, बरोबर ना. आणि सांगा त्यांना, इतके दिवस तुमचं धुणं लय धुतलं, या जिल्ह्यात तुम्ही काही केलं नाही. काय केलं. 15 वर्ष प्रतापराव जाधव या जिल्ह्याचे खासदार आहे. काय तर म्हणे आम्ही विकास कामं केले. काय विकास कामं केले सांगण्यासारखं एक तरी आहे का. हा काही. आणि हे काय करतात, हे निवडणूक आले की नारळच फोडं सुटतात. तुम्ही ताजमहल मागा, एका मिनिटात नारळ फोडते ते. तुम्ही सांगा आमच्या गावात 1000 कोटी पाहिजे, एका मिनिटात नारळ फोडतात ते. या पुढारी एवढे खराब आहे. निवडणुका आल्या ना की हे कोणाला बी रामराम घालतात, माणसाला रामराम करतात, बायाला बी रामराम करतात, संडासला बसेल माणसाला बी रामराम करतात. हे अहो, हे रस्त्यानं त्याची गाडी आली, तुम्ही संडासला बसेल असले, तुम्हाला म्हणते आरामात उद्या पण माझ्यावर ध्यान ठेवा. तुम्ही जर यायला म्हणलं की डब्बं तिकडे ठेवायला आणून द्या, तर ते बी आणून देतील. तुम्ही म्हणलं त्याच्या पुढचं बी करून द्या. हे लाजा सोडले आहे ना. पण निवडणुका झाल्यावर जर तुम्ही त्यांच्या गावात गेले किंवा त्यांच्या घरी गेले तर ते म्हणतात साहेब झोपेले, साहेब तुम्हाला ओळखत नाही. अहो, हा जिल्हा बुलढाणा जिल्हा हा विकासाचं मॉडेल होऊ शकला असता. आतापर्यंत सगळ्यात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या देशामध्ये बुलढाणा जिल्ह्यात आहेत. शेगावचा विकास नाही, लोणारचा विकास नाही, सिंदखेड राजाचा विकास नाही, संत चोखामेळ्याचा विकास नाही, इथं ताराबाई शिंदे बुलढाण्यातल्या होत्या, इथं विकास नाही. काय केलं. 2 लाखाचं सभागृह आणि त्यातले 50% हे सांगतात.
आणि तुम्ही बी नारळ फोडा नारळ फोडा. काय नारळ फोडा? अरे आमच्या सोयाबीनला 10,000 भाव द्या, कापसाला 15,000 भाव द्या, एक बी योजना आम्हाला देऊ नका, फक्त आमच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या. शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे, शेतमजूर मरणाच्या दारात उभा आहे. बुलढाणा शहरासह सगळ्या जिल्ह्यातल्या शहरातला नागरिक अस्वस्थ आहे, महागाई वाढलेली आहे, शहरात तरुण पोरांना काम धंदा नाही, विद्यार्थी परेशान आहेत, त्यांना नोकऱ्या नाही, स्पर्धा परीक्षेत घोटाळा होतोय, शहरात राहणारे नागरिक भयभीत झालेले आहेत. रात्री 9-10 नंतर आमच्या महिला एकट्या फिरू शकत नाही, असं दहशतीचं वातावरण बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांनी करून ठेवलेलं आहे. काय तुम्ही करता? झेडपीच्या शाळा बंद पडतात, नगरपालिकेच्या शाळा बंद पडतात, 12 बलुतेदार आमच्या अडचणीत आहे, गावगावातला माणूस अडचणीत आहे, शहरातला माणूस अडचणीत आहे. अरे यांनी काय ढगाचा विकास केला? स्वतःची घर भरण्याचं काम यांनी केलं, हजारो कोटीची प्रॉपर्टी कमावली, हजारो कोटी रुपये मिळवले, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता. लक्षात ठेवा खासदार साहेब, या देशामध्ये इंदिराजी सुद्धा एकदा पडल्या होत्या, अटल बिहारी वाजपेयी सुद्धा एकदा पडले होते. अटल बिहारी वाजपेयींचा पराभव तर राजा प्रताप नावाच्या एका अपक्ष उमेदवाराने केला होता. हा या देशाचा इतिहास आहे. आणि कोण म्हणतं स्वतंत्र उमेदवार निवडून येत नाही? 2009ला सदाशिव मंडलिक अपक्ष निवडून आले होते, राजू शेट्टीच्या प्रचारात मी होतो, ते अपक्ष आले होते. इकडे बच्चू कडू साहेब उभे होते, 2004ला 7,500 मतांनी पडले, आपल्यासारखंच होतं त्यांचं, एक वोट एक नोट. सुदाम काका देशमुखांना लोकांनी वर्गणी करून अमरावतीतून खासदार केलं होतं. अरे या बुलढाणा जिल्ह्यामध्ये डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब अपक्ष निवडून आले होते विधानसभेला, तोतारामजी कायंदे एकदा अपक्ष निवडून आले होते, आणि या प्रतापराव जाधवांचा पराभव करून सुबोध सावजी एकदा अपक्ष निवडून आले होते, त्यांचा एकदा पराभव झालेला आहे. प्रतापराव जाधवांना एकदा पराभवाची धूळ लोकांनी दाखवलेली आहे, आणि त्यांचं लेकरू मागच्या झेडपीला पडलेलं आहे, आणि ते म्हणतात प्रतापगड अवैध. अरे स्वतःच्या घराचं नाव प्रतापगड ठेवू शकत नाही कोणी. प्रतापगड हा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा होता, लक्षात ठेवा. भावांनो, तुम्ही चिंता करू नका, आपण इथे जमलेले एवढे लोक एवढेच नाहीये, सगळ्या पक्षातल्या नेत्यांना माझ्या प्रती सद्भावना आहेत, सगळ्या पक्षातल्या, वरच्या नाही खालच्या. ते म्हणते तुम्ही चालल्या जोरात, आम्ही लय कावलो यायला. मायच्या तुम्ही पहा गंमतच कशी होती, चमत्कारच होणार आहे यावर्षी, चमत्कार होणार आहे. आणि तुम्ही बी जरा गाव पुढे सांगा, जरा दमान घ्या, नाही तर आमची बारी झाली की तुमची बी म्हणाव. हा, शेवटी ते कोणाच्या भरोशावर आहेत? तुमच्या. त्यांना सांगा जरा शिस्तीत घ्या, दमानं घ्या, इतके दिवस तुमचं ऐकलं, आता आमचं ऐका. बरोबर आहे की नाही? 15 वर्षात बुलढाण्याच्या खासदार साहेबांनी दिल्लीच्या संसदेमध्ये सोयाबीनचा प्रश्न मांडला नाही, कापसाचा प्रश्न मांडला नाही, इथं सूतगिरण्या बंद आहेत, कारखाने बंद आहेत, MIDC नाही, रोजगार नाही, महिलांच्या हाताला काम नाही, त्या बचत गटाच्या बाळाला चॉकलेट देऊन राहिले ते. आता तुम्हाला म्हणे आम्ही अमुक देतो, काही देत नाही. निवडणूक झाली की बचत गटाच्या बाळाला ते भेटणार बी नाही. मग शब्द तुम्ही ध्यानात ठेवा, याच्या नांदी लागू नका. आणि नवीन योजना आणली त्यांनी, नवीनच तयार केली बुलढाणा जिल्ह्यात, वनश्री. वय काय ते आता सांगून राहिले आम्ही 3-3 हजार रुपये तुम्हाला देऊन तुम्ही फॉर्म द्या. अहो येड्यावानी करू नका, हे ती योजनाच नाही आहे शासनाची कोणती. मायच्यान तुम्हाला मूर्ख बनून राहिले. तुम्ही यायच्या नांदी लागू नका, कागदपत्र देऊ नका. तुम्ही दम धरा, 15-20 दिवसांना आपुलाचे. काळजी करू नका, कशाला फसवा फसवी करता म्हणाव. 15 वर्षात दिवे लावता आले नाही, आता काय दिवे लावणार आहे तिथे जाऊन. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. रविकांत तुपकरने 22 वर्षात काही कमावलं नाही. माझं काही स्टोन क्रेशर नाहीये, समृद्धी महामार्गाचा ठेका मी घेतलेला नाहीये, मी घरातले सगळे लोक ठेकेदार केलेले नाहीये, मी काही हजारो कोटीच्या शेत्या घेतल्या नाहीयेत, माझ्या घरी काही 20-20 गाड्या नाहीयेत. लक्षात घ्या, मी सामान्य कार्यकर्ता आहे, त्यांना लोक पैसे मागतायत आणि मला लोक पैसे देतात. हा त्यांच्यातला माझ्यातला फरक आहे. हे म्हणतात रविकांत तुपकरनं सोयाबीन कापसाला भाव दिला का? सोयाबीन कापसाला भाव देणं माझी जबाबदारी आहे का त्यांची आहे? अरे लढणं आणि आंदोलन करणं ही माझी जबाबदारी आहे आणि भाव मिळवून देणं ही त्यांची जबाबदारी आहे. ताई बरोबर आहे का?
बरोबर आहे का चूक आहे? मग दिल्लीच्या संसदेत तिथे काय तंबाखू खायला जातात फक्त, ती स्वतःच्या पैशाने खात नाही. माय मी दे तुमचीच तंबाखू, तुमचा चुरान मला निवडून आला म्हणतात फक्त बस. तिथं दिल्लीत जाऊन का तंबाखू चोरता का? अरे एक प्रश्न या माणसाला सोयाबीन बद्दल विचारला नाही, एक प्रश्न कापसाबद्दल विचारला नाही, बुलढाणा जिल्ह्याच्या रोजगारासंदर्भात एक प्रश्न विचारला नाही. काय तर म्हणे खामगाव जालना रेल्वे मार्ग आणला, काही आणला नाही. दर पंचवार्षिकला आणतात ते, नारळ फोडतात निवडणूक आली की, काही नाही झालं. ते खोटं आहे ते सगळं. लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय खरं नाही. तिकडे भक्ती मार्गाच्या नावाखाली लोकांच्या जमिनी हडप करता. अरे लेकरापेक्षा जास्त जीव आम्ही त्या जमिनीला लावलाय. आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केला तर आम्ही खपून घेणार नाही. ते म्हणजे रविकांत तुपकरने काय केलं, मग तुम्ही काय केलं तिथे जाऊन? काय केलं? दिल्लीत जाऊन भाषण केलं मग आपल्या खासदार साहेबांना, महंगाई नाही बडी खर्चे बडे. अरे काय मिळाल मेळ आहे का बाबा? मागच्या वर्षीचा मोर्चा काढला आपण सोयाबीन कापसाचा. मी म्हटलं की बा सोयाबीन आयात करू नका, तेल आयात करू नका. त्यानं पेपरला बातमी दिली की तेल आयात केल्यामुळे आपले भाव वाढणार आहे. तेल आयात केल्यामुळे भाव वाढत नसते, भाव पडत असते. अभ्यासच नाही यायचा. आयात निर्यातीचं यायला काहीच कळत नाही. यायला फक्त जेलमध्ये टाका, रविकांत तुपकरला जेलात टाका, डॉक्टर टालेला जेलात टाका, खोट्या केसेस करा, जितूबा वाडेलकरला जेलात टाका, त्याच्या पोराला जेलात टाका, एवढाच उद्योग केला आहे ना. पण यांच्या नादाला लागू नका. ही लढाई कशी होणार आहे हे माझ्याबद्दल अफवा पसरवतात. मी आज तुम्हाला सांगतो, माझ्या नावाने फक्त माझ्याकडे 4 एकर जमीन आहे. मी अल्पभूधारक शेतकरी आहे. लक्षात घ्या, ही लढाई कशी होणार आहे. 4 एकरावाला खरा खुरा शेतकरी आणि शेकडो कोटीची जमीन असणारा नकली भूमिपुत्र, ही अशी लढाई आहे. लक्षात ठेवा. नकली ते स्टारचे कपडे घालणं, ते गॉगल आणि ते ट्रॅक्टरवर राऊंड मारणं. ट्रॅक्टरवर राऊंड मारते, नागर धरणे. आता स्टारच्या कपड्यात कुठे माणूस वावरात जातो का? कपडे साधे घालून जा. बरोबर आहे की नाही? जरा ऐका हो. अरे यार तुम्ही लोक काय, हा जरा ऐका. काका बसा, काका बसा. हो काका. त्यामुळे आता पुढच्या सभांमध्ये मी सगळं सांगणारच आहे. ते आता मोदीजीला आणतील, योगीजीला आणतील, अजून कोणते कोणते नेते आणतील, इकडचे बी नेते आणतील. माझ्याकडे कोणी नेते नाहीये. माझे नेते तुम्ही आहात. माझे गॉडफादर तुम्ही आहे, माझा पक्ष तुम्ही आहे. लक्षात घ्या. आणि माझा बँक बॅलन्सही तुम्हीच आहात, माझी प्रॉपर्टी पण तुम्हीच आहात. विकास कसा असतो माहित आहे का? विकास हा भारतभाऊ बोंद्रेंसारखा असतो. पेनटाकळी धरण भारतभाऊ बोंद्रेंनी केलं, त्याच्यानंतर खडकपूर्णा त्यांनी केलं, जिगाव त्यांनी केलं, पद्मावती त्यांनी केलं, हजारो पाजार तलाव केले. बरोबर आहे की नाही? आज शिवने आरमाळ केलं. 1.5 वर्ष पाटबंधारे खातं होते डॉक्टर साहेब त्यांच्याकडे. 1.5 वर्ष. एवढ्या वेळात एवढं केलं. हे 15 वर्ष सत्तेत आहे ना. अरे बापा बापा बाबा, काहीच नाही केलं. विकास म्हणजे काय? 2 लाखाचा रस्ता, 5 लाख सभागृह म्हणजे विकास आहे का? अरे ते बेसिक आहे. तुम्हाला शासनाचा 5-10 करोडचा निधी असतो दर वर्षाला. फक्त या गावात टाकायचं की या गावात टाकायचं एवढं तुम्हाला ठरवायचं. ते काही विकास नसतो. विकास म्हणजे काय? विकास म्हणजे सोयाबीनला भाव, कापसाला भाव, पोरांना रोजगार, शहरं फुलले पाहिजे, व्यापारपेठ फुलली पाहिजे, बाजारपेठ फुलली पाहिजे. बरोबर आहे की नाही? हे कर्मचारी पेन्शनवाले हे परेशान आहेत. जुन्या पेन्शनला माझा पाठिंबा आहे कर्मचाऱ्यांच्या. ते आपलेच पोर आहेत, त्यांचा प्रश्न सुटला पाहिजे. अंगणवाडीच्या महिलांचा प्रश्न सुटला पाहिजे. बरोबर आहे की नाही? कंत्राटी आमच्या ताई, कंत्राटीवाले परमनंट झाले पाहिजे. कोविड काळात यांनी चांगली सेवा दिली. आता यांना काढून टाकायची भाषा करता, वापरून घेता का आमच्या शेतकऱ्याच्या पोरांना, गावगाड्यातल्या पोरांना? चालणार नाही. असे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. या सगळ्यांच्या आंदोलनात मी पुढे असतो तुमच्या माहितीसाठी.
कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये मीच पुढे असतो. मी फक्त शेतकऱ्याचा नेता नाही, तर मी जो अडचणीत आहे त्या प्रत्येकाचं नेतृत्व करण्याचं काम भावना त्या ठिकाणी करतो. हे सांगतात पीक विमा योजना मी मोदी साहेबाच्या कानात सांगितली ना आणली आपले खासदार. मी सांगितलं म्हणे कानात, मग सोयाबीन कापसाचा भाव बी घेऊन या ना. अरे बुलढाणा जिल्ह्याच्या बाहेर गेला तर लोक विचारतात आम्हाला खासदार कोण आहे तुमचा, काय सांगा. आम्ही म्हणतो प्रतापराव, तर ते म्हणते चिखलीकर का. मी म्हणलं ते तिकडे, हे आमचे दुसरे इकडे. बुलढाणा जिल्हा मागासलेला आहे, त्या मागासलेल्या जिल्ह्याची ओळख आपल्याला पुसायची आहे. दुसऱ्या बाजूला रस्ते तर सगळ्या देशात झाले, गडकरी साहेबांनी केले, आणि हे म्हणते मॅच रस्ते आणले म्हणतात. म्हणजे काही आता आपण मागच्या वर्षी आत्मदानाचं आंदोलन केलं, 229 कोटी रुपये तुमच्या खात्यात आले की नाही पीक विम्याचे. कोणाकोणाला विमा मिळाला हात वर करा मागच्या वर्षी, जरा पाहू द्या मीडियावाल्यांना, जरा कॅमेरा फिरवा, यांच्यावर हात टाईट वर करा, पहा बरं किती लोकांना विमा मिळाला. धन्यवाद. मागच्या वर्षी 2.5 लाख लोकांना विमा मिळाला. मायच्या 2.5 लाख लोकांनी ध्यान ठेवलं मग बजेट बसतं बरं. ते 2.5 लाख आणि त्याची बायको किंवा आई, संपला विषय. 5 लाख, आणि यावर्षी 5 लाख आणि यावर्षी 3.5-4 लाखातच कार्यक्रम होणार आहे. 4 लाखात इतिहास बनेगा, इतिहास. हा म्हणून, आणि तुम्हाला दुसरं सांगतो, वैनगंगा नळगंगाचं काम भारतभाऊ वंद्रेने केलं, त्याचं श्रेय घ्यायला हे निघले. यावर्षी आपण मंत्रालयाचा ताबा घ्यायला गेलो, 229 कोटी रुपये विम्याचे आणले, त्या याचे आणले, सॉरी अतिवृष्टीचे पैसे आणले, नुकसान भरपाईचे 220 कोटी. आता त्याचं बी श्रेय घ्यायला निघले. म्हणजे रविकांत तुपकरने आणले, आम्ही आणले. म्हणजे लेकरं आम्ही पैदा करायचे, नावं या ठेवायचे का. अरे दुसऱ्याचे लेकरं मांडीवर खेळणं बंद करा, आणि तुमच्यात हिंमत असेल तर माझ्यासारखा अपक्ष मैदानात उतरून दाखवा, तुमच्यात दम असेल तर. अरे जिगर लागतो, जिगर, जिगर लागतो, जिगर. याला पठ्याकलं ते जिगर आहे. ही जनता माझ्या सोबत आहे सगळी. मी काय पाय चाटत बसलो नाही दिल्लीच्या दरबारात जाऊन तिकीट द्या, तिकीट द्या. हा दुसऱ्याच्या भरोश्यावर लेकर मांडीवर घेऊ नका. हा स्वतःची ताकद, स्वतःचं कर्तृत्व पाहिजे माणसामध्ये. म्हणून भावांनो, आज गावगाड्यातल्या पोरांचे लग्न होत नाही, समस्या आहे. सोयाबीन कापसाला भाव नाही, स्पर्धा परीक्षेचा घोटाळा आहे, रिटायर लोकांच्या पेन्शनचा प्रश्न आहे, EPS 95चा, असे अनेक प्रश्न आहेत. तुम्ही माझ्याकडे जेव्हा जेव्हा काम घेऊन आले तेव्हा तेव्हा मी कधी तुम्हाला जात विचारली का, धर्म विचारला का. तुम्ही डीपी जळाल्यावर डीपी घ्यायला माझ्याकडे आले, मी पक्ष विचारला का. मग आज मी तुमच्याकडे आल्यावर तुम्ही मला पक्ष विचारायला नाही पाहिजे, तुम्ही मला जात धर्म विचारायला नाही पाहिजे. बरोबर आहे का. मी जात धर्म पक्ष पाहून कधी काम करत नाही. माझी जात एकच आहे, आणि ती म्हणजे माणूस. माणूस म्हणून मी तुमच्या दारात आलो, आणि 22 वर्ष भावानं तुमची सेवा केली. हे माझ्यावर टीका करतात, रविकांत तुपकर आंदोलन मॅनेज होतोय. ते म्हणले रविकांतनं आंदोलन केलं म्हणून सोयाबीनचे भाव पडले. बरं समजा मी आंदोलन महाराष्ट्रात केलं, मग सोयाबीनचे भाव पडले, मग गुजरातचे भाव काऊन पडले, हरियाणाचे भाव काऊन पडले, देशातले भाव कसं काय पडले. बरं समजा मी मूर्ख आहे, तुम्ही हुशार आहे, मग तुम्ही काऊन नाही आणला सोयाबीनचा भाव. बरोबर आहे की नाही. हा एल्गार यात्रा काढली आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये, तेव्हा 1,500 सोयाबीन वाढली होती. मग ते का नाही मान्य करत. म्हणजे चांगला झाला तर आमच्यामुळं, वाईट झाला तर रविकांत तुपकरमुळं. अरे रविकांत तुपकर ग्रामपंचायतचा सदस्य बी नाही, पण महाराष्ट्रातलं सरकार हलवण्याची ताकद यांच्या आशीर्वादाने ठेवतो की नाही. मग मी आज कोणत्याही पदावर नसताना जर या महाराष्ट्राचं सरकार हलवू शकतो, तर उद्या जर तुम्ही मला दिल्लीत पाठवलं तर माझ्या दिल्लीचं सरकार खलखल हलवलं. तुम्ही एकदा मेळ बसवा हो. दिल्लीत गेलो ना तर मायची शपथ 550 खासदार एका बाजूला राहील, आणि तुमचं लेकरू एका बाजूला राहील. दिल्लीच्या संसदेमध्ये आडवा झोपीन उपोषण करेन, विजय होऊन गुलाल घेऊन जाईन, तर रूमनं घेऊन हातात दिल्लीला जाईन, रूमनं घेऊन जाईन. काळजी करू नका. आणि म्हणून तुम्ही चिंता करू नका. तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1989ला वासनिक साहेब उभे असताना फाटक्या कपड्यातल्या, पायात चप्पल नसलेल्या, अंगावर फाटके कपडे असणाऱ्या सुखदेव नंदाजी काळे सारख्या माणसांनी सुद्धा वासनिक साहेबांना पाडून या जिल्ह्याचा इतिहास रचला होता. त्यामुळं हे डोक्यात ठेवा. दुसऱ्या बाजूला तुम्ही आतापर्यंत जातीवर मतं मारले,
धर्मावर मतं मारले, पक्षावर मतं मारले, पंथावर मतं मारले. या वर्षी तुम्ही माणूस म्हणून मतदान करून पहा, फक्त माणूस म्हणून. एवढी माझी तुम्हाला विनंती आहे. मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला कोणाला तरी मत मारायचंच आहे की नाही यावर्षी? मग मला मारलं तर काय बिघडतं? कोणाला तरी देणंच आहे की नाही? मग आपल्या लेकराला देऊ बा. नाही, तुम्ही तर आलेच गावाकडे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, शेतकऱ्याचं लेकरू औंधा संसदेत गेलंच पाहिजे. आणि शहरातल्या लोकांना सुद्धा विनंती करा माझ्यासाठी, नोकरीवाल्यांना, व्यापाऱ्यांना, हो यस, नोकरीवाल्यांना विनंती करा, कर्मचाऱ्यांना विनंती करा, शहरातल्या नात्या गोट्याला विनंती करा की आमचं शेतकऱ्याचं लेकरू यावर्षी संसदेत पाठवा. माझ्यासाठी त्यांना विनंती करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मी खासदार झाल्यावर मला भाऊ आणि साहेब म्हणायचं काम नाही. एकेरी नावानं खासदाराला हाक मारावी लागेल, ए रविकांत इकडे ये. एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. आणि जाता जाता एकच सांगतो, तिथं गेल्यावर मी तुमचे प्रश्न थांबा, मी तुमचे प्रश्न ताकदीनं मांडेल. हा बुलढाणा जिल्हा विकासाचं मॉडेल करून दाखवेल. शैक्षणिक, वैद्यकीय, सिंचनाच्या व कृषी क्षेत्राच्या सोयी सुविधांवर मी नेहमी भर देईल. ज्या गावात मी आता जाऊन आलो त्या गावात माझी पुन्हा येण्याची अपेक्षा करू नका. जिल्हा मोठा आहे, तुम्हीच रविकांत तुपकर आहात असं समजून लोकांना मतं मागा. मी येण्याचा प्रयत्न करणारच आहे, परंतु वेळेअभावी कमी जास्त झालं तर मला समजून घ्या. मी काही इतरांसारखा गोधडीतून उठलो आणि लोकसभेची निवडणूक लढायला लागलो नाही. 22 वर्ष अंगावर लाट्या काट्या झेलल्या, तुरुंगात गेलो. काही पैसा वाया चालला म्हणून मी उतरवला नाही. लक्षात ठेवा, 22 वर्ष मी तुमच्या वावरातले वानेर आणण्याचं काम केलं. वानेर आणणाऱ्याला तुम्ही राखणी देता, मी 22 वर्ष तुमचे वानेर आणले, मला राखणी देणार की नाही देणार? म्हणून मी तुम्हाला राखणी मागायला तुमच्या दारात आलो. ही निवडणूक माझी नसून तुमच्या सर्वांची आहे. आता जनतेने ही निवडणूक ताब्यात घेतलेली आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात, यावरूनच सिद्ध होतं आपला गुलाल हा पक्का आहे, चिंता करायची नाही. अरे थांबा, नका पक्का भाऊ, चिंता करू नका, असं नका करू. अतिउत्साहात काय करू नका, जेव्हा घ्यायचा तेव्हा घेऊच. हा भावांनो, मी कोणाला गाडी पाठवली नाही, मी घोडी पाठवली नाही, मी मटण दारू दिलं नाही, भाडं दिलं नाही. तरी सुद्धा एवढ्या मोठ्या, दुसरा शर्ट घेऊन येते गाडीतला, माझा बॅग असेल गाडीत. भावांनो, नाही तुमच्या भावनांचा मी आदर करतो, पण मला अतिउत्साही पण आवडत नाही. भावांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, हा गुलाल आपला आहे, बरोबर आहे, काळजी करू नका, पण जरा योग्य वेळी करू. भावांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगतो, दिल्लीत गेलो तर तुम्हाला आयुष्यात पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही. हे माझ्या तुमच्या सगळ्या जनसमुदायाच्या समोर मी ठाणतो. तुम्हाला पश्चातापाची वेळ मी कधीच येऊ देणार नाही. तुमची मान खाली जाईल असं मी कधीही वागणार नाही, एवढं या निमित्तानं सांगतो. आणि एक गोष्ट, एक थांबा जरा 2 मिनिट. आणि हा ऐका जरा थांबा, सांगतो ना मी, मला तुम्ही डिस्टर्ब नका करू, मला बोलू द्या 2 मिनिटं. एक गोष्ट ध्यानात ठेवा, सोशल मीडियावर खासदाराचे काही चेले चपाटे अत्यंत घाणेरड्या भाषेत माझ्यावर, माझ्या पत्नीवर आणि माझ्या कुटुंबावर बोलतात. ते भाडोत्री ठेवलेले महिनाभरासाठी, त्याचा परिणाम काय होत नाही. पण यांनी करोडो रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट दिले सोशल मीडियाचे, मी दिला नाही. सगळ्यांनी सोशल मीडियावर आपली बाजू ताकदीनं मांडा, लोकांपर्यंत न्या. कोणताही मीडिया आता माझी मीडियाच्या थांबाव जरा, काय आपल्याला फॉर्म भरायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, इन्स्टा या सगळ्या पोस्ट शेअर करा, लोकांपर्यंत जाऊ द्या. तुम्ही लिहा, सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचा. यांच्याकडे फक्त भाडोत्री लोक आहेत, आपल्याकडे जीवाभावाचं सैन्य आहे. त्यामुळं सोशल मीडियाचा वापर करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर द्यायला शिका. प्रेमानं बोलले प्रेमानं बोला, बोट घालून बोलले हात घालून बोला, वीट टाकली दगड घाला, पण कोणाच्या बापाला घाबरायचं
आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या हातून काही चुकीचं काम होणार नाही याची काळजी घ्या. रविकांत तुपकर सोबत काम करणारी फौज ही लष्करातल्या सैनिकासारखी असते. त्या पद्धतीनं शिस्तीचं पालन करा. डायरेक्ट कलेक्टर ऑफिसला कोणी येणार नाही. आपला समारोप आता आपण कारंजा चौकापर्यंत जाणार आहे. कलेक्टर ऑफिसच्या 100 मीटरच्या एरियात आपल्याला परवानगी नाही, पण कारंजा चौकापर्यंत आपल्याला जायचं आहे. तिथं मी तुमच्याशी काही गोष्टी तुम्हाला मी सांगणार आणि मग आज जाणार. त्यामुळं माझ्या मागे येताना महिलांमध्ये गुंतागुंत होईल, धडपकड करू नका किंवा धक्काधक्की करू नका. लक्षात ठेवा, महिला सुरक्षित राहिल्या पाहिजे. बरोबर आहे का चूक आहे? पाकिट मारांपासून चोरांपासून सावधान राहा. आपली मोठी सभा आता हीच आहे. याच्या नंतरच्या सभा आपल्या आता भागाभागामध्ये होणार आहेत. शहरातल्या वेगळ्या सभा होणार आहेत. बरोबर ना? हा. आणि मी पुन्हा सांगतो, निवडणुकीच्या काळात मी दारू, मटण, ढाब्यावर पार्ट्या, गाडीला पैसे हे मी काही देऊ शकणार नाही. तुम्हालाच गावातल्या गावात वर्गणी करून तो सगळा खर्च करायचा आहे. आणि तुमच्याच लोकवर्गणीतून ही निवडणूक मी लढतो आहे. ज्या ज्या लोकांनी मला इथं लोकवर्गणी दिली त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि माझ्या वैष्णवीने जे भाषण इथं केलं, तिने मला सांगितलं की तुम्ही मला मुलगी म्हणून स्वीकारलं, तर हे माझं कर्तव्य आहे. ही गोष्ट मी कधी उजेडात आणली नाही, पण तिचा इथं बोलायचा खूप आग्रह होता. म्हणे बाबा, मला एकदा बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांना सांगू द्या की माझ्या बापासाठी मला मत मागू द्या. म्हणून तिच्या आग्रहास्तव ती बोलली. मी वैष्णवीला सांगेन, वैष्णवी, तुझे जन्मदाते आईवडील जरी बेटा तुझे गेले असतील, तुझ्या बहिणीचे भावाचे आईवडील जरी गेले असतील तुमच्या ठिकाणचे, मी एकटा नाही, ही सगळी जनता तुझी मायबाप आहे. लक्षात ठेव, तुला एक बाबा नाही, तुला एक आई नाही, हे सगळे लोक तुझे मायबाप आहेत. भावांनो, चिंता करू नका. आज गोपाल शिप्पलकर आमचे सरोळा मारुतीचे, त्या वहिनी गळ्यातलं मंगळसूत्र मोडून गोपालनं पैसे दिले. त्या दिवशी गोलांडे लॉनमध्ये येऊन मला सांगितलं की मला कापूस व्यापाऱ्यांना 2 लाखांना दांडी मारली, मला पैसे दिले नाही. थांब रे, पैसे दिले नाही, माझ्याकडे तुम्हाला द्यायला वर्गणी द्यायला पैसे नाही. आणि गोपालनी मला सांगितलं मी मंगळसूत्र मोडून पैसे देणार आहे. मी म्हटलं गोपाल असं करू नका, आपल्याला खूप लोक वर्गणी देत आहेत, मंगळसूत्र मोडू नका, तो दागिना महत्वाचा आहे. त्याने सांगितलं आमच्या नवरा बायकोची तुम्हाला शपथ आहे, पण मला मंगळसूत्र मोडून पैसे द्यायचेच आहे. मी तुमचे उपकार कसे फेडू? पद्मश्री पुरस्कारापेक्षा सुद्धा ही मोठी गोष्ट लक्षात ठेवा. अरे काय प्रेम करतात हे लोक माझ्यावर. आयुष्यात कोणती पद मिळो, भविष्यात ना मिळो, पण भावांनो, तुम्हाला मी मरेपर्यंत विसरणार नाही, हा तुम्हाला मी या ठिकाणी शब्द देतो. मला तुमचं प्रेम महत्वाचं आहे. सकाळी मला खूप रडायला आलं मीडिया समोर बोलताना, मला खूप रडू आलं की तुमचे उपकार मी मरेपर्यंत विसरू शकत नाही. गळ्यातलं मंगळसूत्र जर आमच्या बहिणीने मला दिलं असेल तर याच्यापेक्षा कोणतं प्रेम माझ्या वाट्याला अजून यायचं शिल्लक आहे. असंच प्रेम भावांनो माझ्यावर कायम ठेवा. आणि 26 तारखेला मतदान गावागावातनं काढा. बाहेर नोकरीला असलेल्या लोकांना फोन करा, त्यांनाही बोलवा. गावात प्रचंड पैसे वाटतील हे लोक, दारू वाटतील, आपलं मतदान फोडायचा प्रयत्न करतील, प्रेशर आणतील. कुणाच्याही दबावाला बळी पडायचं नाही. काही झालं तर मला फोन करायचा, पण काही झालं तरी प्रत्येक बूथवर आपला लीड हा कायम राहिला पाहिजे, हे डोक्यात ठेवा. आणि माझ्यासाठी सगळ्या लोकांना तुम्ही विनंती करा, माझ्यासाठी हात जोडा. शहरात येऊन, शहरात सुद्धा चांगला शहरातल्या लोकांचा सुद्धा आपल्याला खूप पाठिंबा आहे. शहरात सुद्धा लोक पुढे येत आहेत, मला वर्गणी देत आहेत शहरातले लोक. पण तरी सुद्धा तुम्ही माझ्या वतीनं त्या सगळ्यांना विनंती करा, पाहुण्यारावळ्याला फोन करा, रोज 25-50 फोन करा, तुम्ही माहेरात फोन करा, तुम्ही सासूरवाडीत करा, सगळ्यांना करा आणि सांगा एवढ्या वेळेस जात धर्म सोडून आपल्याला मतदान करायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, एकदा हनुमान म्हणून तुम्ही जर का मला तिथे पाठवलं तर मी रावणाच्या लंका जाळून आल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि जाताना आता माझ्या पाठीमागं तुम्ही सगळ्यांनी मार्ग सांगतो कसं जायचंय.
आता इथून माझ्या मागे यायचंय. थांबा रे, लोटपोट करायची घोषणा द्या जोरदार, काय हरकत नाही, नाचले तरी माझी काही हरकत नाही, पण शहरातल्या लोकांना त्रास होता कामा. हा, आपल्याला थोडाच राऊंड मारायचा आहे. एकदा बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांना आपली शक्ती दिसू द्या. इथं एकही माणूस थांबणार, सगळे माणसं कुठे येतील, कुठे येतील, रॅलीत. आणि अहो जरा ऐका, मला जे काही महत्वाचं 10 मिनिटाचं सांगायचं आहे ते मी समारोपाच्या ठिकाणी तुम्हाला तिकडे सांगणार आहे. त्यामुळे मला मुख्य गोष्टी ज्या सांगायच्या आहेत त्या मी तिकडे सांगणार आहे. पुढे कोणी जाऊ नका, पुढे कोणी जाणार, आणि खिसे काबूपासून सावधान राहा. मार्ग सांगतो ऐका. संगम चौक, जयस्तंभ चौक, बाजार गल्ली, जनता चौक, सोनार गल्ली, सोनार गल्लीतून कारंजा चौक, आणि तिथं आपला समारोप होऊन मग मी आतमध्ये जाईल 5 लोकांना घेऊन, आणि तुम्ही सगळ्यांनी इकडे यायचं आहे मग, बरोबर आहे की नाही. आणि इथून तुम्ही गावाकडे जायचं आहे, वेळ थांबा, गावाकडे जायचं आहे, बरोबर. आणि मी अर्ज भरल्यानंतर पुन्हा इथंच येतो तुम्हाला भेटायचं असलं तर. ज्या ज्या लोकांना तारखा पाहिजे त्यांना तारखा मिळतील, फक्त माझ्या सोयीनुसार घ्या. जिल्ह्यात गावं 1300, 11 शहर, दिवस राहिले 20, बरोबर आहे की नाही. एकटा माणूस जाऊ शकतो का? कुठे मी येईल, कुठे आपले प्रतिनिधी येतील. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक इथं आलेले, इथं माळशिरसहून मंडळी आली, सोलापूरहून आली, पंढरपूरहून आली, संभाजीनगरवरून आले, जालन्यातून आले, अमरावतीहून आले, वाशिमवरून आले, आपले हिंगोलीवरून आले, अकोल्यातनं आले, परभणीहून आले, बीडवरून आले. आणि आपल्या प्रचारात महाराष्ट्रातून प्रचंड लोक येणार आहेत. तुमच्या माहितीसाठी चिकार गर्दी होणार आहे महाराष्ट्रातून या बुलढाणा जिल्ह्यामध्ये. बाहेरून आलेल्या लोकांची जेवायची गावात व्यवस्था करा, मुक्कामाची व्यवस्था करा, त्यांना जीव लावा, बुलढाणा जिल्ह्याचं प्रेम त्यांना दाखवा, बरोबर की नाही. आणि एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो, हा टेम्पो असाच राहिला पाहिजे, तुटला नाही पाहिजे, कोणाचे अफवाला बळी पडायचं नाही. जिसकी होंगी उसकी फाइट अपने साथ में होंगी आणि विजय आपलाच होणार. आतून पेटलो पण हळू वज्र